नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात का? तर तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। सरकार लवकरच पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता म्हणजे 2000 रुपये आता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे। आणि कधी जमा करणार, कोणत्या तारखेला लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले जाणार याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। सर्वांना मिळणार का आणि तुमचे नाव यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। विशेष म्हणजे यापूर्वीचा 22वा हप्ता 13 मार्च 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। आता लाखो शेतकरी 23व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तुमच्या खात्यात पैसे येणार की अडकणार? अनेक शेतकऱ्यांना वाटतं की आपण पात्र आहोत म्हणजे पैसे आपोआप येतील, पण यावेळी काही आवश्यक अटी पूर्ण नसतील तर तुमचा हप्ता थांबू शकतो। होय मित्रांनो, काही छोट्या चुका तुमचे 2000 रुपये अडकू शकतात, म्हणून पुढची माहिती खूप महत्त्वाची आहे। सर्वप्रथम तुमची ई-केवायसी पूर्ण असणे अनिवार्य आहे। जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते। ई-केवायसी तुम्ही 3 प्रकारे करू शकता। पीएम किसान पोर्टलवर OTP द्वारे, पीएम किसान मोबाईल ॲप मध्ये फेस ऑथेंटिकेशन द्वारे सुद्धा तुम्ही ई-केवायसी करू शकतात, किंवा जवळच्या CSC सेंटर मध्ये जाऊन तुम्ही आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, कारण सरकार DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट खात्यात पैसे जमा करते। आता तुमचा हप्ता येणार आहे की नाही हे तपासण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जा, फार्मर कॉर्नर मध्ये जाऊन नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा टाका। तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। तर मित्रांनो, 20 जून 2024 रोजी 23वा हप्ता वितरित होणार आहे। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आता लवकरच म्हणजे 20 जून 2024 रोजी पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी शेतकरी आहे त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट या ठिकाणी जमा होणार आहे। तर तुमची ई-केवायसी आणि आधार लिंकिंग पूर्ण आहे का हे आजच तपासा। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।